मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच जणांना माहीत आहे की सध्या मार्केटमध्ये कशाप्रकारे केळीचे रेट चालू आहेत आणि शेतकऱ्याचे रेट कशाप्रकारे केळी न्यायला चालू आहे. शेतामधून जर केळी नेली तर बघितलं कशाप्रकारे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. तर काय विषय झालेला आहे, नेमकी एक्सपोर्टला मागणी का कमी आलेली आहे आणि रेट का उतरले आहेत हे तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे आणि व्यापाऱ्याची कशाप्रकारे मनमानी चाललेली हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कमीत कमी 1 एकर जर क्षेत्र लावत असेल, 1 एकर केळी जर लावायची असेल तर आपल्याला कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे लावण्यापासून काढणीपर्यंत 70 ते 80 हजार पुढे म्हणजे 90 हजार पर्यंत तुम्ही शेणखत दरा म्हणा, संपूर्ण गोष्टी जर विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च येतो. 70 ते 80 हजार रुपये खर्च लागणीपासून काढण्यापर्यंत येतो. आणि आता जर विचार केला तर रेटचा जर बघितला तर एका झाडाला एकच घड असतो आणि समजा एकरात आपल्याला माहिती आहे 1200 झाडं बसली तर 1200 झाडांचं बघितलं तर आता माहिती आहे आपल्याला रेट काय चालू आहे, तर ₹2, ₹3, ₹4 आणि ₹5 अशा प्रकारे रेट चालू आहे. तर रेट कशामुळे उतरलेले आहेत आणि कॅरेटला एवढ्या प्रकारे रेट चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सतत पडत असणारा पाऊस, हा सतत पाऊस पडत होता त्याच्यामुळे त्या केळी या पिकावर काय बुरशीजन्य रोग आले आहेत. म्हणजे बुरशीजन्य रोग जे आहेत ते केळी पिकावर आलेले आहेत आणि ह्याच्यामुळे हे रेट उतरलेले आहेत. आता बरेच जण विषय आहे की बुरशीजन्य जास्तीत जास्त ह्याच्या आधी कधीच रेट उतरले नव्हते. तर ह्याच्या आधी एवढा पाऊस कधी झाला नव्हता आणि ह्याच्याएवढं बुरशीजन्य रोग आले नव्हते. म्हणजे काळे टिपके म्हणा, त्याच्यावर तांबोरा पडण्यासारखं म्हणजे बरेच असे इफेक्ट झाले ते केळी पिकावर झालेले आहेत. आता विषय असा आहे की रेट उतरायचं कारण काय? कारण की तरी देखील शेतकऱ्यांचा हे रोग पडून देखील माल एक्सपोर्ट लेवलचा आहे. म्हणजे एक्सपोर्ट लेवलचा माल जो आहे तो प्रत्येक शेतकऱ्याचा आहे आणि एक्सपोर्टला मागणी का कमी आहे? तर मित्रांनो, हे व्यापारी काय सांगतात की व्यापाऱ्याचं म्हणणं काय की जे जहाजा गेलेले आहेत म्हणजे इराणला जे जहाजा जातात म्हणजे समुद्रमार्गे हा एक्सपोर्टचा व्यवहार चालतो आणि समुद्रमार्गे जाणाऱ्या पूर्णपणे म्हणजे जहाज गेलेले ते अजून माघारी आले नाही असं म्हणणं आहे. पण आता आपण जर बघितलं तर बुरानपूरमध्ये हा जो आपला महाराष्ट्रातला संपूर्ण माल जो आहे तो उत्तर प्रदेशला जातो. हा जो पूर्णपणे माल जो आहे तो उत्तर प्रदेशला जातो आणि हा उत्तर प्रदेशमध्ये काय झालं, बुरानपूर या नावाचं शहर आहे. बुरानपूरमध्ये हा माल पूर्णपणे गोळा केला जातो आणि हा माल गोळा केल्यानंतर तिथून एक्सपोर्ट केला जातो असा विषय आहे. तर बऱ्याच जण आता व्यापारी काय झालं, रेट पडले म्हणून 4-5 रुपयांनी केली घ्यायची सवय लागली. आता रेट वाढलेले आहेत मित्रांनो, लक्षात घ्या की रेट आता 10 ते 17 रुपयापर्यंत झालेला आहे. म्हणजे एक्सपोर्टचा जो आहे तो जर तुमचा माल क्वालिटी असेल तर 10, 15, 17 रुपये अशा प्रकारे रेट झालेले आहे. पण व्यापाऱ्याला सवय कशी लागली, आता 2 ते 4 रुपयानं माल घेतलेला सवय लागलेली. आता 10 रुपयानं माल घेऊ वाटाणा, 15 रुपयानं माल घेऊ वाटाणा म्हणून व्यापारी काय केला, अजून देखील रेट उतरले शेतकऱ्याला खोटी कारणं सांगून अशा प्रकारे चालू आहे. आणि जर तुम्ही मार्केटला विचार केला तर 50 रुपये 60 रुपये डझन जर तुम्ही बघितलं तर आपण कुठल्याही तुम्ही शहरात असाल तर बार्शी, सोलापूर असते, तुमचे कुठल्याही शहर असते त्या शहरात जर तुम्ही केळी आणायला गेला मिनिमम तर 70 रुपये डझन तुम्हाला दिली जाते. 70 रुपये डझन पिकलेली केळी, 70 रुपये डझन, 80 रुपये डझन, 60 रुपये डझन अशा प्रकारे केळी दिली जाते. तीच केळी शेतकऱ्याच्या बांधावरनं ते 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये किलो नेली जाते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि ह्याच्यामध्ये किती पटीनं पैसे कमावले व्यापारी बघा, तर 10 ते 20 पटीनं. आता ह्याच्यात जर 70 आणि 3 रुपये विचार केला तर कमीत कमी 60 पटीनं पैसे कमावायला लागले. 60 पटीनं लक्षात घ्या, एवढं व्यापारी पैसे कमवला आणि आपल्या शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी नुकसान होत आहे. म्हणजे नुकसान जर मोठ्या प्रमाणात एवढा खर्च देखील निघत नाही. दर 1 एकरामध्ये एवढा 70,000 रुपये सुद्धा खर्च निघायला गेलाय. अशा प्रकारे झालं तर रेट कुठं तर वाढले पाहिजे, कारण की सरकारने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण की ही जी मागणी चालू आहे ती वाढवली पाहिजे आणि एक्सपोर्टचा माल जो आहे तो एक्सपोर्टलाच गेला पाहिजे. कारण की कॅरेटवाल्यांचा जो व्यापारी मधल्यामध्ये कॅरेटवाले रेट पाडायला लागले ते कॅरेटवाल्यांचं कारण आहे. कारण की हे व्यापारी नालायक झालेले आहेत आणि ह्या नालायक व्यापाऱ्यामुळेच आपले एक्सपोर्ट देखील बदनाम व्हायला लागले. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बाबांनो, जर तुम्ही माल देणार असाल तर एक्सपोर्टला द्या, कॅरेटला देऊ नका. आपल्या जवळचा व्यापारी बघा किंवा माहितीतला व्यापारी बघा, व्यापाऱ्याची गाठ घ्या. कारण की आता काय झालं की रेट वाढायला लागले. तुम्हाला जर माहीत नसेल तर प्रत्येक शेतकरी आता ॲक्टिव्ह झालेला आहे. प्रत्येकाला माहिती आहे, मोबाईल आहे, प्रत्येकाकडं कशा प्रकारे रेट वाढायला लागले. प्रत्येकाने गुगलवर सर्च केलं तर रेट एक्सपोर्टचे काय आहेत आणि आपल्या भागात काय रेट दिले जाते हे देखील चेक करणे गरजेचे आहे. व्यापारी आपल्याकडून पिळवणूक करायला शेतकऱ्यांची आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला आता मित्रांनो लक्षात घ्या, 70 रुपये जर केळी मिळत असेल तर तुम्ही जर शहरातले लोक असाल किंवा काय असाल तर तुम्ही 10 रुपये डझनच केळी मागायला पाहिजे. कारण की असा विषय आहे की शेतकऱ्याकडून 2 ते 3 रुपयाने घेतला आणि तुम्ही 70 रुपये तिथं का घेता? कारण हे तुमचं जे सामान्य जनता आहे, जे शहरामध्ये राहून केळी खरेदी करते किंवा काय करते, त्यांनी ही केळी जी 10 रुपये डझन मागा पाहिजे, 15 रुपये डझन मागा पाहिजे. मग या व्यापाऱ्याला पूर्णपणे कळेल की रे बाबा शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यानंतर आपली देखील पिळवणूक होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे जे
व्यवहारी व्यापारी मोठे व्हायला लागलेत, लक्षात घ्या. त्यामुळे रेट केळीचे उतरायला लागलेत. आता सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे, कारण की कोणी उठायला लागले आणि रेट पाडायला लागले, कारण की काय बी कारण सांगतात, कारण की एक्सपोर्ट बंद आहे किंवा काय बंद आहे, सगळं चालू आहे मित्रांनो, सगळं सुरळीत चालू आहे. आता रेट उतरायचं कारण काहीच नाही, कारण की रेट जे केळीचे वाढलेच पाहिजे. आणि 100% रेट वाढायला लागलेत, कारण की आता 10 ते 15 रुपयापर्यंत रेट गेलेला आहे, कारण की 2 ते 3 रुपये 10 रुपयाच्या आतमध्ये एक्सपोर्ट मार्केट चालत होतं, ते आता 10च्या पुढे चालायला लागले, म्हणजे रेट सुधारणा व्हायला लागली आहे. आणि ही जी शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आणि व्यापाऱ्याला देखील तुम्ही बोलायला व्हायचं नाही, कारण की बरेच शेतकरी काय करतात की व्यापारी येतो दमदाटी करून जातो, रेट मालच आहे, चेंजिंगच आहे, आणि पानच नाहीत बागावर, म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात कारणं सांगतात की डागच आहे, स्पॉटच आहे, अशा प्रकारे कारण सांगतात. म्हणजे शेतकरी काय करतो, भिवून जातो आणि म्हणतो काय असेल ते न्या. म्हणजे आपण बी लक्षात घेतलं पाहिजे की बाबा हा जो माल आहे आपल्याकडून खराब माल नेऊन तिथे चांगल्या प्रकारे टॉप माल म्हणून विकतात, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक करतात. म्हणजे इथं किती जर तुमची चांगली बाग असली तर व्यापारी नाव ठेवायचं कामच करतो, त्यामुळे त्याची सवय असते, व्यापारी जात जे आहे ते एकदम बेकार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होऊन आपलाच माल आपणच विकला पाहिजे, अशा प्रकारे जर कल्पना केली, कंपनीला माल द्या. पूर्णपणे जर तुम्हाला व्यापारी मिळत नसेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा, 93072424 या नंबरवर तुम्हाला 10 ते 12 व्यापाऱ्याचा नंबर द्यायचा, डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो, तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला केळीला चांगल्या प्रकारे भाव मिळेल.